वंस, तुम्ही पुढे निघून आलात ना, हे बाकी अगदी चांगलं केलं हा. सासूबाईंना इतका आनंद झालाय म्हणून सांगू. नाहीतर या घरी राहायला आल्याचं खूप वाईट वाटत होते हो त्यांना. सरस्वती वहिनी, पण आपण सगळे एकत्र राहायचो तेव्हा किती मौज यायची ना हो. आता काका काकू मंगळागौरीला सुद्धा नाही येणार माझ्या. काय की बाई, माहित नाही, येतील सुद्धा. अहो वंस, तुमची मंगळागौर आहे ती सुरेख व्हायलाच हवी. वंस, त्या दिवशी तुम्ही किती छान दिसाल हो. एकतर तुमच्या अंगावर एवढे सारे दागिने आहेत. काही जुन्या पद्धतीचे आहेत, काही नवीन पद्धतीचे सुद्धा आहेत. वंस, तुम्हाच ठाऊक आहे ना, तुमच्या सासूबाईंनी मला सोनसाखळी दिलेली. हा, मला तर सोनमुखाच्या वेळी इतके दागिने घातले होते की मी अगदी वाकूनच गेले होते. हो ना, आताही तुमच्या गळ्याला आणि हाताला ओझे होईल इतके दागिने घालून आला आहात. पण आपले दागिने सासूबाईंनी दिले काकूंना. सरस्वती वहिनी, सरस्वती वहिनी, हे घ्या. घ्या. स्वामी जी, कलकत्ता में जब आपने आर्य समाज की स्थापना की तब वहाँ के लोगों में ज्योतिरावाले स्वामी जी, हमारे नेता विख्यात सुधारक ज्योतिराव फुले जी का आगमन हुआ है. हम उनका स्वागत करना चाहते हैं. या ज्योतिराव, नमस्कार. आपण आलात, फार संतोष वाटला. आपल्या कार्याविषयी आमच्या मनात अतिशय आदर आहे आणि आम्ही सारे आपलीच वाट पाहत होतो. स्वामींसमवेत काही वेळ चर्चा करू, मग व्याख्यानास आरंभ करू. व्याख्यान संपले की मिरवणुकीचा कार्यक्रम होईल. आजच्या मिरवणुकीत सनातनांनी गोंधळ माजवण्याचा विचार केलेला आहे, कळलं असेलच तुम्हाला. होय, अर्थातच, आणि ते अपेक्षितच आहे. परंतु अशा प्रकारे अशा पद्धतीनं ते स्वतःचा खरा चेहरा लोकांसमोर आणत आहेत, हे चांगलेच झाले. यामुळे सर्वसामान्य लोकांस दोन्ही पक्षांना एकत्र पाहण्याची संधी लाभेल आणि कोण योग्य कोण अयोग्य हे पारखता येईल. अहो, असे नीतिमत्तेचे आणि श्रेष्ठतेचे दांभिक बुरखे पांघरून वावरणारे रोज आमच्या मार्गात आडवे येतात. त्यांच्यावर कसे प्रहार करायचे ते आम्हाला चांगलंच ठाऊक. त्यामुळे आम्हाला त्यांची भीती नाही आणि परवा तर नाहीच नाही. पण आपापल्या पद्धतीने समाजात सुधारणा घडवू इच्छिणारी आणि देशहिताची कळकळ पोटी असणारी सुधारणावादी विचारांची सगळी माणसं एकत्र आली, हा खरा उपयोग आहे. करेक्ट. या ज्योतिराव. स्वामी जी, ज्योतिराव जी फुले. आइए ज्योतिराव जी, नमस्ते. नमस्कार. श्रीयुत राणा डे जी ने आपकी गरिमा के बारे में काफी बातें कही. आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. आपके हृदय की तड़प आपकी आंखों में छलक रही है. इस भाग्यशाली देश का उत्थान हो, यही हम सबकी मंशा है. सही है. आपने हमारे इस शहर में आकर धर्म जैसे नाजुक विषय पर बड़ी निर्भयता के साथ अपने विचार प्रकट किए. हम सारे अपनी अपनी जगह जो कार्य कर रहे हैं उसकी यशस्विता के लिए समान धारणा रखने वाले पुरुषों को आज ही की तरह मिलजुल कर अपनी एकता का प्रदर्शन करना चाहिए. निश्चित. आप सबकी सच्ची लगन और समाज को बदलने की भावना को देखकर हम चाहते हैं कि मुंबई की तरह पुणे में भी आर्य समाज की एक शाखा हो. और राणा डे जी, इसमें हमें आपका, ज्योतिराव जी आपका, भंडारकर जी और काका साहब आपका तथा आपके मित्र परिवार का सहयोग चाहिए. जी,
मित्रांनो, आपल्या पुण्यनगरीच्या या पावन भूमीवर भिडेवाड्यासमोर आपण उभे आहोत. का उभे आहोत विचारा बरे. कारण आज या भिडेवाड्यात आत्ता धर्म बुडवणारे जमलेले आहेत. कोणी स्वामी दयानंद आले आहेत. ढोंगी तिकडे स्वामी दयानंद आलेत म्हणून इकडे आम्ही या गाढवास आणले आहे. या गाढवास आम्ही गर्धवानंद असे नाव दिले आहे. शांत शांत. तिकडे स्वामी दयानंद तर इकडे गर्धवानंद. स्वामी जी, इस विषय में हमारी राय कुछ इस तरह से है. माधवराव 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 काय झाले? व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा करावी. पण प्रसंगच तसा उद्भवलाय. हो, पण आगाशे झाले काय? नाही, व्याख्यानानंतरच्या मिरवणुकीत सनातनी गडबड करणार ही कुणकुण होतीच. पण त्यांची पद्धत इतकी हीन आणि असभ्य असेल याची कल्पना नव्हती. म्हणजे म्हणजे आपण इकडे स्वामीजींची मिरवणूक काढणार आहोत आणि तिकडे तिकडे राम दीक्षित आपटे याने अशा एका गाढवाला स्वामीजींसारखा फेटा घालून त्याची मिरवणूक काढली आहे. अख्ख्या पुण्याभर फिरवतायत. त्यांची मिरवणूक आपल्या मिरवणुकीत मिसळून आपली फजिती करण्याचा त्यांचा मानस आहे. तेव्हा आपण आपली मिरवणूक रहित करावी का? ब्राह्मणांनी आजपर्यंत इतरांना त्रास देण्यात धन्यता मानली आणि आज त्याच्यावर कडी म्हणजे ब्राह्मणच ब्राह्मणांच्या विरोधात उभे. आश्चर्य. याला सुधारणा म्हणावी का अधोगती तेच कळत नाही. आज सनातन्यांनी लादलेलं ब्राह्मण्य झुगारून द्यायला किती ब्राह्मण तयार आहेत ते दिसून येणार आहे. तेव्हा सनातन्यांच्या गोंधळाला घाबरून कच खायची आणि मिरवणूक रद्द करायची का? नाही, आजची मिरवणूक कोणत्याही परिस्थितीत रहित होणार नाही. ज्योतिराव फुले म्हणतात त्याप्रमाणे सुधारणेच्या झेंड्या मागून जाण्यास किती पुणेकर बहादर सज्ज आहेत याची आजच्या मिरवणुकीत कसोटीच लागेल. आपला सुधारणा पक्ष जर कसाच उतरला तर त्याचे सामर्थ्य किती आहे हे या प्रतिकूल समाजास दिसेल. आजपर्यंत कोणतीही सुधारणा छळाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय यशस्वी झालेली नाही आणि हा छळ सुधारकांना सोसावाच लागतो. ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले यांनी यापूर्वीच हे अग्निदिव्य पार केले आहे. तेव्हा मिरवणुकीबाबत आम्ही ठाम आहोत. मिरवणुकीवर दगडांचा मारा अथवा गटारातील घाणीचा वर्षाव जरी झाला तरीही हू का चू न करता तो सहन करण्याची आमची तयारी आहे. आपण साऱ्यांनीच आमच्याप्रमाणे वागावे आणि सनातन्यांवर उलट मारा न करता एकनाथांप्रमाणे शांत आणि खंबीर चित्ताने स्वामीजींची म्हणजेच सुधारणावादाची मिरवणूक यशस्वी करावी अशी आमची आपणा साऱ्यांस विनंती आहे. हिंसा को अहिंसा से जवाब देना, बहुत बड़ी बात कही है रणारे जी आपने. तुला सांगते माई, तू एवढं सगळ्यांचं आपुलकीनी करतेस, पण अगं समोरच्याला कदर हवी की नको? नाही तर उपयोग काय म्हणते मी एवढे रक्त आटवून? असू दे ना वहिनी, आपण आपले सगळे चांगल्या मनाने करायचे. पण माई, अगो हे चांगल्या मनाने करण्याची कदर हवी की नाही दुसऱ्यास? सांग बरे. तुला सांगते माई, या शंकराचे वागणे मला अजिबात पटलेले नाही हो. अगो अगो माधवाच्या पलंगावर जाऊन निजला हा. काय म्हणशील आता? हो, नाही म्हणजे माझ्या एक कानावर आले ते, पण माधवाची काही हरकत नाहीये ना. मग झाले तर जाऊ द्या. तेच तेच म्हणते मी माई. अगो तुझ्या या असल्या स्वभावाचेच फावते हो. मऊ लागले म्हणून कोपरानी खणणारी माणसं ही. आणि अगं सगळा खजिना लुटून गेल्यावर ना मग जागी होशील हो तू. आलात? उठवलेत का आपल्या सूर्यवंशी भावास?
नाही म्हणजे तोंडे वगैरे धुवून झाली असतील तर न्याहारी पाठवीन म्हणते मी बाहेर. आईले घेऊन जा बरं ती न्याहारी आणि सांग दूध म्हणून चुलीवर ठेवले येते मागोमाग. कळले? जा आता. थांब अहिले. शंकरास आज न्याहारी नाही. काय समजले? काय म्हणालीस? जे तू ऐकले ना तेच. शंकरास आज न्याहारी द्यायची नाही. म्हणजे हा कसला गो जुलूम? कारण काल तो जे वागला ते मला अजिबात आवडलेले नाही. अगो ही कसली गो तरा तुझी? असा एखाद्याच्या तोंडचा घास काढून घ्यायचा म्हणजे पाप आहे हो, हे पाप आहे. आणि तो तर सख्खा भाऊ आहे तुझा. तो सख्खा आहे ना म्हणूनच म्हणते मी. ताई मला तुझे हे वागणे अजिबात पटलेले नाही हो आणि मला त्याचे वागणे पटलेले नाही. मी काय म्हणते ताई, कशाला उगाच वाद वाढवताय? जाऊ द्या ना. अगो माई हे वाद नाहीत. हे जे काय चाललंय ना ते फक्त आपल्याला दाखवायला हो. एकीने मारल्यासारखे करायचे आणि दुसरीने थोपटल्यासारखे करायचे. सगळं ठरलेलं आहे आधीपासून. सांगते मी तुला. हा भद्रे तुला काय साखरताई मी माधवराव, मिरवणुकीत होणारा संभाव्य गोंधळ आणि हाणामारी लक्षात घेऊन आम्ही बंदोबस्तासाठी पोलिसांना आधीच बोलाविले. हरकत नाही, परंतु आम्हास मिरवणूक पोलिसांच्या बंदोबस्तात काढावयाची नाही. पोलिसांनी मिरवणुकीपासून ठराविक अंतरावर आणि त्रयस्थाच्या भूमिकेत असावे. आम्ही सुचविल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करावयाचा नाही हे त्यांस बजावून सांगा. आमचे नाव सांगून सांगा. त्यांनी केवळ मिरवणुकीच्या शोभेकरिताच असावे. ठीक आहे, येतो मी. माधवराव, हे सगळे पाहिले की मन अगदी व्याकुळ होतं. अहो, प्रत्येक सुधारकाची हीच खंत आहे भांडारकर. लोकांच्या, विशेषतः बहुजन समाजाच्या आंधळेपणाला कारणीभूत आहे ते विलक्षण दारिद्र्य, पिचवून टाकणारी जाती व्यवस्था आणि या दोन्हीमुळे आलेली हतबलता, न्यूनगंड आणि वरिष्ठ वर्गाविषयी वाटणारी भीती. या सर्वांवरचा प्रखर उपाय म्हणजे विद्या. सगळ्यांना शिक्षण हे मिळायलाच पाहिजे. आपले म्हणणे आणि भावना अत्यंत रास्त आहेत ज्योतिराव. या जाती व्यवस्थेने आपल्या समाजास पुरते गांजले आहे. या साऱ्यावर आपण म्हणता त्याप्रमाणे समाजातील प्रत्येक स्तरामध्ये विद्येचा प्रसार व्हावयास हवा. तेव्हाच लोकांना समजेल की सुधारणा आणि बदल या खेरीज समाजास गत्यंतर नाही. खरोखरच ज्योतिराव, या मिरवणुकीचे पुढारीपण स्वीकारण्याच्या आमच्या विनंतीला आपण मान दिलात. ही फार मोठी सिग्निफिकंट गोष्ट आहे. यामुळे आपण नवमतवाद्यांमध्ये एकजूट आहे हा फार मोठा संदेश सर्व लोकांमध्ये पोहोचेल आणि आपल्या कामास बळ मिळेल. खरे आहे स्वामीजी. आपण आसनस्थ व्हावे आणि आपले विचार मांडावेत. आपले विचार ऐकण्यासाठी सारेच लोक उत्सुक आहेत. बसा सगळे. ज्योतिराव, या सगळे पुढे या. स्वामी गर्दवानंदांचा, स्वामी गर्दवानंदांचा, स्वामी गर्दवानंदांचा. शांत शांत. आपणा पुणेकरांच्या खास निमंत्रणावरून स्वामी गर्दवानंद यांनी आपल्या पुण्यात विशेष आगमन केलेले आहे. शांत. त्यांच्यासारख्या विद्वानाने आपल्या पुण्यभूमीवर लाथ झाडल्याने आपण सारे आज पावन झालेलो आहोत. वास्तविक 5 सुवासिनींनी स्वामी गर्दवानंद यांना ओवाळून त्यांचे स्वागत करावे अशी आमची इच्छा होती, पण आमच्या सुवासिनी कुलीन आणि शालीन असल्याने त्यांनी घराच्या उंबरठ्या बाहेर येण्याचे नाकारले.
तर माझ्या मित्रांनो, आपण गुलाल बुक्क्याने स्वामी गर्दवानंद यांचे स्वागत करावे. तेव्हा स्वामी गर्दवानंद, आता आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आपल्या वाणीने अवघी पुण्यनगरी दुमदुमून जाऊ दे. हे पहा, शांत व्हा. दुर्लक्ष करा. शांत. काय ग, अशी का उभी आहेस? काही नाही. वाट पाहतेस कोणाशी? हो, यांची वाट पाहते आहे. हे म्हणाले होते की कामे आटोपली की मी पण येईन इथे. यमे, अगं तुलाच इथे येऊन 1 दिवस झालाय. इतक्यात कशी आटोपतील त्यांची कामे? आणि खरं सांगायचं ना, तर त्यांनी हाती घेतलेले काम हे कधीही न संपणारे आहे. म्हणजे हिंदुस्थानाच्या उन्नयनाचे काम त्यांनी हाती घेतले आहे. यमे, आपल्या लोकांच्या भल्याकरता ते जे काही करत आहेत आणि ज्या पद्धतीने करत आहेत त्याचे महत्व मला आता उमगू लागले आहे. त्यांच्याविषयी मनात पूर्वग्रह होते, गैरसमज होते, पण त्यांच्या सौम्यतेत दडलेला कणखरपणा आता मला स्वानुभवानेच कळला आहे. यमे, नशीबवान आहेस तू की तुला माधवरावांसारखा पती लाभला. खरेच? खरेच. बरं रमे, हे ठेव. हे तुला तुझ्या सासरच्यांनी दिले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणासही द्यावयाचे नाहीत ते. समजले? अरे दादा, पण मी वहिनीला. तू तिची काळजी करू नकोस. तिच्याकरता मी नवीन करून घेईन. दाटुनिया येता मेघ, भरे आकाश जळ, माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देव, झुले